हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बायो फॉर युअर. आज आपल्या चालू करायचे ॲनिमल किंगडम लेक्चर 1. आज आपण बघणार आहोत का आपल्याला एक क्लासिफिकेशनची गरज का पडते. RH विटेकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन, बेसिस का होता त्या क्लासिफिकेशनचा, ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री का होती, अजून बेनिफिट्स काय क्लासिफिकेशनचे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये मूव्ह करून जे ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन आहे त्याच्या बेसिस काय ठेवला होता ते बघून आणि मग पुरे फाईलला जे आहे त्याची डिटेल स्टडी करून आणि चॅप्टर खतम करून देऊन. पहिला तर आपला मुद्दा येते की ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा क्लासिफिकेशनची गरज का पडते. आपल्या सभोवताली किंवा आपल्या पूर्ण पृथ्वीवर एवढे सारे ऑर्गॅनिझम्स आहे की ज्याची इव्हन आतावरी डिस्कवरी पण नाही झाली आणि काही डिस्कवरी वाचा पहिलेच एक्सटिंक्ट झाले किंवा हंटिंगच्या वजह खतम होऊन गेले. तर या लार्ज ग्रुप ऑफ ॲनिमल्सचा आपण का ते अभ्यास नाही करू शकत, म्हणून आपल्याला इझिली अभ्यास करता यावं म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो. ॲनिमल्सच्या ग्रुप आणि सबग्रुपमध्ये का म्हणते हे करतो, डिव्हिजन करतो, ग्रुप सबग्रुपमध्ये डिव्हिजन करतो. आणि तशा प्रकारे जर आपल्याला कोणता नवीन ऑर्गॅनिझम सापडला तर त्याचे काही जे कॉमन फीचर्स राहतील, कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स राहील, काही गुणधर्म राहतील, ते त्या ग्रुपमध्ये मॅच होईल ना तो ऑर्गॅनिझम त्या ग्रुपमध्ये येईल. म्हणून आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. कारण आपल्याला त्याचा अभ्यास सोपी झाला पाहिजे म्हणून आपण क्लासिफिकेशन करतो. कोणाच्या क्लासिफिकेशन तो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं करतो. RH विटेकरनं 5 किंगडम क्लासिफिकेशन मध्ये काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सले क्लासिफाय केलं आहे आणि ट्रेडिशनल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन मध्ये आपण ॲनिमल्सले क्लासिफाय करून. तर ॲनिमल क्लासिफिकेशन नीड काय, कारण आपल्याला स्टडी करणं सोपी गेलं पाहिजे म्हणून आपण त्याला ॲनिमल्सले ग्रुप सब ग्रुपमध्ये ठेवतो आणि त्यांचा अभ्यास करतो. आपल्याकडे इस्टिमेटेड दिला आहे की 7 मिलियन ॲनिमल्स आहेत. हा एक जो डेटा आहे नंबरचा तो आपल्याला लक्षात राहिला पाहिजे. आपण आता पाहणार RH विटेकरचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. RH विटेकरच्या 5 किंगडम क्लासिफिकेशनचा बेसिस का होता, बेसिस म्हणजे क्रायटेरिया का होता, कोणत्या पॉइंट्सले लक्षात ठेवून त्यानं हे 5 किंगडम क्लासिफिकेशन केलं. पहिलं तर होता प्रोकॅरियोट्स ने युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक का कसे, प्रोकॅरियोट ने युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक ते ऑर्गॅनिझम राहते ज्यांना वॉल म्हणजे ज्यांचे ऑर्गॅनिजमले वॉल्स नाही राहत. जसं की आपल्याकडे न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसने कसं स्वतःची न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. ते न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोकॅरियोट्स मध्ये नाही राहील पण युकॅरियोट्स मध्ये राहील. तर वॉल अब्सेंट राहतात प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये वॉल्स प्रेझेंट राहतात. तर त्याच्यानंतर युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जे फक्त सिंगल सेलनं बनले आहे. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे खूप साऱ्या सेल्सनं बनले आहे. जसे की आपण इथून मल्टीसेल्युलरच्या कॅटेगरीमध्ये. सेल वॉल प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे हा सुद्धा बेसिस होता RH विटेकरचा 5 किंगडम क्लासिफिकेशनचा. मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे इथं 2 मेन मोड ऑफ न्यूट्रिशन आपल्याला लक्षात ठेवायचं. एक आहे ऑटोट्रोपिक आणि दुसरा हिटरोट्रोपिक. ऑटोट्रॉपिक्स मध्ये येतात प्लांट्स. हेटरोट्रॉपिक मध्ये येतात फंगी. ऑटोट्रॉपिक असे ऑर्गॅनिझम असतात जे स्वतःचं फूड स्वतः क्रिएट करतात. जसं की येते प्लांट्स. कोणाच्या हेल्पनं प्लांट्स फूड क्रिएट करते, ते सनलाईटच्या हेल्पनं क्लोरोफिल याच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हेटरोट्रॉपिक आहे जे दुसऱ्या ॲनिमलवर डिपेंडेंट असतात. जसं की फंगी. इवन आपण याच्यात आपण पण येतो ह्युमन्स. आपण स्वतःचं अन्न स्वतः प्रोड्यूस नाही करत म्हणून आपण हेटरोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स काय स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. हे झालं बेसिस RH विटेकरचा 5 किंगडम क्लासिफिकेशनचा. आपण पाहून घेऊ का RH विटेकरचा 5 किंगडम क्लासिफिकेशन कशा प्रकारे त्यानं केलं. आता नीड लक्षात आली. ॲनिमल क्लासिफिकेशनची नीड का होती, कारण स्टडी करणं कन्व्हिनियंट झालं पाहिजे, कारण खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत. RH विटेकरनं 1969 5 किंगडम क्लासिफिकेशन दिलं. केव्हा दिलं, 1969. जर आपण अर्लियर क्लासेस यानी की क्लास 9th मध्ये जेव्हा चॅप्टर प्लांटी झाला त्याच्यामध्ये हे त्यांना दिलं आहे. RH विटेकरनं काय केलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सने 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केलं. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सने 2 ग्रुप्समध्ये डिवाइड केला. एक होता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स, दुसरा युकॅरियोटिक. नंतर त्याने काय केलं, प्रोकॅरियोट्स मध्ये कोण येते, मोनेरामध्ये कोण येते, आपले पूर्ण बॅक्टेरिया येते, लॅक्टोबॅसिलस एक्सेट्रा.
युकॅरियोट्स मध्ये त्यांना मग ठेवला एक बेसिस युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलरच्या. युनिसेल्युलर मध्ये येते आपल्याकडे प्रोटिस्टा. कोण येते? प्रोटिस्टा येते. मल्टीसेल्युलर मध्ये त्याला बघ साबोर सेल वॉलच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलं. सेल वॉल प्रेझेंट और अब्सेंट. सेल वॉल अब्सेंट मध्ये येते किंगडम ॲनिमलिया. कोण येते? किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया मध्ये सेल वॉल अब्सेंट राहते. न्यूट्रिशन कसं आहे? हॉलोझोइक. हॉलोझोइक न्यूट्रिशन म्हणजे गिळून खाणे. हे काय किंगडम ॲनिमलियाचा मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. मग त्यांना समोर बेसिस जाऊन ठेवला सेल वॉल पर्यंत आणून, सेल वॉल प्रेझेंट. त्याच्यानंतर त्यांना बेसिस काय ठेवला? न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कसं? एक ऑटोट्रॉपिक आणि दुसरा हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिक कोण आहेत आपल्याकडे? ऑटोट्रॉपिक आहेत आपल्याकडे प्लांट्स आणि हेटेरोट्रॉपिक आहे आपल्याकडे फंगी. मोनेरा, प्रोटिस्टा, ॲनिमलिया, फंगी, प्लांटेरिया असे का किती झाले? टोटल 5 किंगडम झाले. आणि हे कोण दिलं? हे दिलं आर.एच. विटेकरनं. केव्हा दिलं? 90. आपण बघणार आहोत हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आपण बघणार आहोत पहिले आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. आर्टिफिशियल मेथड ऑफ क्लासिफिकेशन कोण दिला? एरिस्टॉटलनं दिला. एरिस्टॉटलनं जो बेसिस ठेवले होते, बेसिस किंवा क्रायटेरिया ठेवला होता, त्याच्यामध्ये 3 पॉइंट्स ज्याला त्यांना तो काय ठेवला होता? आपला बेसिस ठेवला होता. पहिले ते बॉडी साईज, दुसरं त्यांनी ठेवला होता हॅबिट, आणि तिसरं त्यांनी ठेवला होता हॅबिटाट. एरिस्टॉटलच्या आर्टिफिशियल मेथड नंतर आणखी काही सायंटिस्ट आले. फ्लिनी, थ्रिओफॅटस, जॉन रे, लिनॉनियस यांना पण काय केलं? ॲनिमलला क्लासिफाय करायची कोशिश केली. त्याच्यानंतर आली आपल्याकडं नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा बेसिस काय होता? नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा हा बेसिस होता बॉडी ऑर्गनायझेशन, सेल टाईप, क्रोमोझोम, बायोकेमिकल प्रॉपर्टीज. हे काय होतं? नॅचरल सिस्टम ऑफ क्लासिफिकेशनचा बेसिस होता. बॉडी ऑर्गनायझेशन, सेल टाईप, क्रोमोझोम, बायोकेमिकल प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर आपल्याकडे 5 किंगडम क्लासिफिकेशन नंतर येते 6 किंगडम क्लासिफिकेशन. ते कोण दिली आहे? कार्ल लूजनं दिली आहे. आपण यूज कोणती करतो? 5 किंगडम क्लासिफिकेशन यूज करतो. हा फक्त आपल्याला नोटेबल पॉईंट म्हणून लक्षात राहिले पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे एक डॉब्झन्स, काय अजून मेयर यांना पण काम ते सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन दिली. त्यांच्या बेसिस होता इव्होल्युशन. यांच्या बेसिस काय होता? त्यांच्या बेसिस होता इव्होल्युशन. इव्होल्युशनले बेसिस ठेवून त्यांना क्लासिफिकेशन केलं. कोण? डॉब्झन्स. काय अजून आपण बघणार आहोत बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. पहिला पॉईंट आहे स्टडी ऑफ ॲनिमल बिकम्स कन्व्हिनियंट. ॲनिमल्सचे स्टडी करणं कसं होते? सोपे होऊन जाते. स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट द एंटायर ॲनिमल ग्रुप्स. तुम्ही थोड्या बहुत ॲनिमल्सचा अभ्यास करून पूर्ण ग्रुपचा अभ्यास करू शकता. जसं की आपण कॅट, डॉग असे काही छोटे जानवर्स आहेत किंवा झाले एलिफंट, टायगर यांचा जर अभ्यास केला तर यांच्या अभ्यासावरून आपल्याला पूर्ण मॅमलियाचा अभ्यास होऊन जाते. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. याच्यानं काय होते? आयडिया होऊन जाते ॲनिमल इव्होल्युशनचा. डॉग्झस काय मेयरनं काम ते बेसिस ठेवला होता ॲनिमल इव्होल्युशन कशाचा? त्यांच्या क्लासिफिकेशनचा बेसिस ठेवला होता. इट गिव्स आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन म्हणजे रेप्टाइल्स पासूनच समोर जाऊन एव्हस बनते, रेप्टाइल्स पासूनच समोर जाऊन मॅमल्स बनते, ॲम्फिबियन्स समोर जाऊन रेप्टाइल्स बनते. हे काय एक टाईपचं इव्होल्युशनच आहे. तर हे आयडिया कशाच्या वजह येते? ॲनिमल क्लासिफिकेशनच्या वजह येते. ॲनिमल्स आर आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. आपण एका ग्रेट ॲक्युरेसीनं ॲनिमल्सचे आयडेंटिफिकेशन करू शकतो. इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. एका ॲनिमलच्या दुसऱ्या ऑर्गॅनिझम सोबत काय रिलेशनशिप आहे हे आपण ॲनिमल क्लासिफिकेशननं माहीत करू शकतो. फॉर एक्झाम्पल प्रिडेशन. काय म्हटलं ना? प्रिडेशन म्हणजे होते शिकार विकार करणं. शिकार विकार नाही करणं, फक्त शिकारच करणं. शिकार म्हणजे कसं? ॲनिमल मध्ये जसं घेतलं आपण डिअर, हरिण, अजून कोण घेतला? टायगर, लॉयन, चित्ता, हे सगळे ॲनिमल्स घेतले. हे काय करते? हरिणचा शिकार करते. त्यांच्यात रिलेशन कोणतं आहे? शिकार न शिकारीवाला, प्रे न प्रिडेटरचा रिलेशनशिप आहे यांच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं लायकन मध्ये काय? अल्गिन फंगी आहे. हे सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. ते एकमेकाचं प्रॉफिट करून राहिले. कॉम्पिटिशन, एका रिसोर्ससाठी 2 ऑर्गॅनिझम फाईट करून राहिले.
त्याला काय म्हणून कॉम्पिटिशन म्हणून. हे सगळे रिलेशनशिप आपल्याला ॲनिमलच्या क्लासिफिकेशनला माहीत पडते. इट हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल्स. व्हेरियस अडॅप्टेशन शोन बाय ॲनिमल याचा अर्थ असा आहे की कांगारू रॅट नावाचा एक ॲनिमल राहते. तो काय करते, वॉटर नाही पित. डेझर्टवाला एरियात राहते शाळेत, एक्झॅक्ट नाही माहिती तुला. तो काय करते, पाणी नाही पित. तर तो काय करते, त्याच्या बॉडीमध्ये फॅटचा ब्रेकडाऊन करते, बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स करते आणि त्याच्या वजह से मेटाबॉलिक वॉटर बनवते त्याच्या बॉडीमध्ये. तर तोच वॉटर कन्झ्युम करते. तसंच आपल्याकडे एक्झाम्पल आहे कॅमलच्या. कॅमल काय करते, वाळवंटात राहते तर तिथं तो काटे खाते. तर काटे काय करते, त्याच्या तोंडाचा अंदर तुम्ही जर असं कुठे इंटरनेटवर फोटो सर्च करा तर त्याची अडॅप्टेशन झाले आहे त्याच्या बॉडीमध्ये त्याच्यानुसार. नेक्स्ट पॉइंट आहे, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटाट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन नेचर. ॲनिमल कुठं राहते, त्याचा रोल काय नेचरमध्ये, हे सगळं आपल्याला कशाला माहीत पडते, ॲनिमल क्लासिफिकेशनला माहीत पडते. हे झाले आपले बेनिफिट्सचे पॉईंट. आता आपल्याला बघायचं आहे ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन का बघत आहोत आता आपण बघत आहोत ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन मध्ये काय केलं, त्यांना ऑर्गॅनिझमले कोऑर्डिनेट्स आणि नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये क्लासिफाय करून दिला. काय ते कोऑर्डिनेट्स आणि नॉन कोऑर्डिनेट्स, हे सबफायलम. सबफायलम नाही, सब किंगडम. कारण किंगडम कोण होता, किंगडम ॲनिमलिया होता. जर आपण किंगडम ॲनिमलिया स का करत आहोत, डिव्हिजन करत आहोत, तर ते कायच्यात होईल, सब किंगडम मध्ये होईल. हे कोण आहेत, सब किंगडम आहेत. तर या सब किंगडम्सचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे जे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. त्याला 4 पॉईंट्स आहे टोटल. डिफरन्स म्हणून यांना लक्षात ठेवायचा, पेपरात विचारू शकते 2 मार्काचा क्वेश्चन. पहिला आहे वेंट्रल हार्ट. हार्टची पोझिशन कोऑर्डिनेट्स मध्ये काय येते, वेंट्रल. हार्ट इज वेंट्रल. जर आपण नॉन कोऑर्डिनेट्सची गोष्ट केली तर यांचा हार्ट कसा आहे, डॉर्सल आहे. दिल लेफ्ट में होता है फिर भी राइट होता है, आगे होता है. ये इसको बोलना है. वो लेफ्ट राइट सर्कुलेशन में देखेंगे. कौन सा पिक्चर होगा, गोविंदा या पिक्चर में तो फ्लैरेंजियल गिल स्लिट्स आर प्रेजेंट. गिल स्लिट्स और lungs are present for respiration. गिल स्लिट आपल्याला मछलीमध्ये म्हणजे माशामध्ये दिसते, गलफडे म्हणते त्यांना शाळेत. याच्यानं काय करतात, ते रेस्पिरेशन करतात. आपण ह्युमन साऊंड मॅमलियामध्ये येतो, आपण रेस्पिरेशन करून लंग्स ना. यांच्यामध्ये काय, फ्लॅरेंजियल गिल स्लिट्स किंवा लंग्स काय अब्सेंट राहील. कोणामध्ये, नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये. कोऑर्डिनेट्स मध्ये काय, नोटोकॉर्ड राहील. नोटोकॉर्ड काय प्रेझेंट आहे. आणि यांना मेन पॉइंट कोणा ठेवलाय, ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन मध्ये जो मेन पॉइंट आहे, याचा मेन बेसिस आहे तो आहे नोटोकॉर्ड. ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशनचा बेसिस कोण आहे, आपल्याला जर असा सवाल आला तर तो बेसिस आहे आपला नोटोकॉर्ड. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड कसं आहे, नोटोकॉर्ड एक हे आहे, ऑर्गन आहे. तो ऑर्गन काय करते, आपल्याकडे तर डॉर्सली आहे, नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये वेंट्रली आहे. तो काय करते, नर्व कॉर्डले प्रोटेक्ट करायचं काम कोण करते, नोटोकॉर्ड करते. नर्व कॉर्डले प्रोटेक्ट करायचं काम कोण करते, नोटोकॉर्ड करते. आपल्याकडे काय, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. तर नोटोकॉर्ड कसा राहील, डॉर्सल राहील. सायंकाळच्या लिप कोंबडा हरवला. यांच्यामध्ये नोटोकॉर्ड अब्सेंट. नोटोकॉर्ड काय यांच्यामध्ये अब्सेंट आहे. नर्व कॉर्ड नंतरचा पॉइंट आहे नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड आपल्याकडे प्रेझेंट आहे, सिंगल आहे. अजून कसं आहे, हॉलो, पोकळ. जर तेच गोष्ट आपण नॉन कोऑर्डिनेट्सची केली तर नॉन कोऑर्डिनेट्सचा जो नर्व कॉर्ड आहे तिथं त्यांच्यामध्ये नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. आपलं नर्व कॉर्ड कसं आहे, डॉर्सल आहे.
त्यांचा नर्व कोड कसा राहील, वेंट्रल राहील. आपल्याकडं नर्व कोड कसा आहे, सिंगल आहे, तर यांच्या डबल राहील. आपला नर्व कोड कसा आहे, हॉलो आहे, तर त्यांच्या सॉलिड राहील. आय गेस ऑल यू मे क्लिअर नाव. So let me know in the comment section if any one of you have any doubts. Yeah bro, I can talk English very well. जाहील अंत समजायची गलती करू नये. ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन नंतर याचा पण तो डायग्राम बनवून घेऊ क्लासिफिकेशन वाला, नहीं का. और इसके बाद अपन उसके बेसिस बता देंगे. इसका बेसिस क्या है. इसका पहला मेन बेसिस तो ये है कि नोटोकॉर्ड है या नहीं, ये इंपॉर्टेंट पॉइंट है. इसके बाद अपन इसका पहले फ्लो चार्ट देखते पहले. ये अपन ने लिख दिया किंगडम एनिमलिया. किंगडम एनिमलियाला आपण 2 सब किंगडम मध्ये डिवाइड केलं. कोऑर्डिनेट्स अजून नन कोऑर्डिनेट्स. असे तर कोंबडे बोलवतील नाही. मी जेव्हा शूट करीन तेव्हाच त्यांना बोलून डॉचर येते. काय आहे हाय किंगडम. किंगडम कोण आहे, एनिमलिया. हे काय आहे सब किंगडम. कोण कोऑर्डिनेट्स अजून नन कोऑर्डिनेट्स. कोऑर्डिनेट्स ओपन होते फायलम मध्ये. कोणता फायलम आहे, एकच फायलम आहे, तो फायलम आहे कोऑर्डिनेटा. यांच्याकडे असे किती टोटल 10 फायलम आहेत. फायलम काय सिंग्युलर वर्ड आहे. फायलम काय सिंग्युलर वर्ड आहे. याचा प्लुरल करायला गेला तर तो का होईल, फायला. फाइलम सबकॉर्डेटा डिवाइडेड इनटू 3 सब फाइलम. आता आपण कुठं फाइलम वर आहोत. आता आपण कुठं आलो, सब फाइलम वर. सब फाइलम यूरोकॉर्डेटा, सफाइलोकॉर्डेटा अजून वर्टिब्रेटा. आणि नॉन कोऑर्डिनेट्स मध्ये किती टोटल 10 फाइलम्स आहेत. ते 10 फाइलम्स आता आपण त्याचं नाव पाहून घेऊन आपण त्याची डिटेल स्टडी करू. याच्यात आहे पहिले प्रोटोझोआ. प्रोटोझोआ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचा ग्रुप आहे. हायर क्लासेसमध्ये तुम्हाला माहित पडेल का प्रोटोझोआले आपण प्रोटिस्टामध्येच ठेवतो. नाही म्हणताना तर शायद एक मिसप्रिंट राहिले पाहिजे. पोरीफेरा, नायडेरिया, फ्लैटी हेलमिंथीस, एसके हेलमिंथीस, एनिरिडा, आर्थ्रोपोडा, इकाइनोडर्माटा, मोलुस्का, हेमिकॉर्डेटा, कौन 10 झाली का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाले. आपल्याला काय करायचे, आपल्याला यांचे काही जे आहे ना पॉइंट्स, जे बेसिस आहे यांना बेसिस टू जो स्टडी केला ते पॉइंट्सचा स्टडी करायचा आहे. जसं की त्याच्यात येते बॉडी सिमेट्री. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याला डिटेलमध्ये पाहू बॉडी सिमेट्री काय राहते. त्याच्यानंतर इथे जर्मिनल लेअर्स, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स, बॉडी सिमेट्री, बॉडी ऑर्गनायझेशन, अजून काय सेगमेंटेशन. हे जे आहेत ना ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी, जर्मिनल लेयर्स, बॉडी ऑर्गनायझेशन, सीट मिश्रण. त्याच्यानंतर आपण करू या सगळ्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करू. हे 3 आणि हे 10. याच्यात मी सांगायचं राहून गेलो की वर्टिब्रेटाचं आपलं अजून क्लासिफिकेशन होत आहे. हे काय आहेत, हे सर्व क्लासेस आहेत. हे कोण आहे, हे आहेत सब फायलम.
सबफायलम कोण आहे, युरोकॉर्डेटा, सफायलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. वर्टिब्रेटाले आपण काय करतो, आणखी क्लासेसमध्ये ब्रेक करतो. काय करतो, याचे क्लासेसमध्ये ब्रेकडाऊन करतो. पहिला आहे आपल्याकडं अग्नाथा म्हणजे सायक्लोस्टोमाटा. सायक्लोस्टोमाटामध्ये जॉ ऑब्सेंट राहते. सायक्लोस्टोमाटा नंतर येते पायसेस. पायसेस मछली या मछली जल की रानी, जीवन उसका पानी, दारू संगे खानी ना बेटा. पायसेस नंतर येते अम्फिबिया. रेप्टिलिया आहे, मोठ्या गावगाव करून राहिले लोक बाहेर. एव्स, अजून मेमलिया. हे काय क्लासेस आहे. इट्स ऑल अबाउट टुडे. थैंक यू सो मच. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो, अपने दोस्तों को भेजो.